रेतीबंदर दत्ता सम्राट नंबर 4 परिसरातील गेल्या 3 ते 4 वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार ठाणे महानगरपालिका तसेच माजी नगरसेवक व नगरसेविकांकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. मात्र विद्यमान नगरसेविका मनीषाताई भगत आणि समाजसेवक राकेशदादा भगत यांनी नागरिकांना दिलेला शब्द पाळत या कामासाठी विशेष पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नामुळे अखेर हे काम पूर्णत्वास गेले. आज या कामाचे उद्घाटन समाजसेवक राकेशदादा भगत यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत नगरसेविका मनीषाताई भगत व राकेशदादा भगत यांचे मनापासून आभार मानले. छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महापुरुष यांना मी सर्वप्रथम तीनवार अभिवादन करतो. तसेच आमचे सामाजिक कार्यकर्ते राकेशदादा भगत आणि आमच्या मनीषाताई भगत या दोघांचे मी सर्वप्रथम अभिनंदन करतो. आज 2 वर्षापासून माझ्या नाल्याची जी परिस्थिती आहे, आम्ही महानगरपालिकेला सतत 2 वर्षापासून पाठपुरावा करत आहे. पण महानगरपालिका आम्हाला सतत डावलत होती की आमच्याकडे आता वेळ नाहीये, इलेक्शनचे काम आहेत, असं आहे तसं आहे. शेवटी त्यांनी आमचे 2 वर्षापासून कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही महानगरपालिकेने. शेवटी नेमकेच इलेक्शन झालं आणि आमच्या प्रभाग क्रमांक 26 मधून निवडून आल्या आणि निवडून आल्यानंतर आम्ही त्यांना आमची नाल्याची परिस्थिती दाखवली आणि दाखवल्यानंतर त्यांनी मनावर घेतलं की आम्ही काही झालं तरी तुमच्या नाल्याचं काम करून देऊ, तुम्ही त्याबद्दल चिंता करू नका. आणि शेवटी ताईला वेळ नसल्यामुळे ताई येऊ शकल्या नाही, परंतु दादा आलेत आणि दादाच्या हस्ते आज आपल्या नाल्याचं भूमिपूजन करायचं आहे. गेल्या 2-2.5 वर्षापासून आमच्या घराच्या समोरचा नाला कोसळला होता. आम्ही वारंवार प्रवास समितीला तसेच ठाण्याच्या महानगरपालिकेला वारंवार भेट देऊन सुद्धा या नाल्याची काही दखल घेतली नाही. तर त्या नाल्याची परिस्थिती एवढी बिकट झाली की अक्षरशः आम्हाला घरं सोडावी लागली. भाड्याने घरं घेतली कारण की पूर्ण खालचा भाग कोसळून त्याचा आधार गेला होता. तर आमच्या सध्याच्या नगरसेवक मनीषाताई भगत यांनी आम्हाला शब्द दिला होता आणि त्यांना निवडून येऊन 2 महिनेही नाही झाले तरी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि आमच्या नाल्याचं काम चालू केलं. तर त्याबद्दल आम्ही खरंच मनापासून ताईंचे आभार मानतो, आभार व्यक्त करतो. त्यासाठी तसेच राकेश दादाचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या पाठीशी उभं राहून आम्हाला दिलेला शब्द आज पूर्ण केला आणि त्यांनी काम देखील चालू केलेलं आहे. धन्यवाद.